सुख संवाद क्रियामुळे होईल आदर्श पूर्ण गाव होईल वाचता वर्तता ग्रामगीत वाचता वर्तता ग्रामगीत सगुणात महाराज जनवेद ग्रामगीता अध्याय 24 यात्रा मेळे श्री गुरुदेवाय नमः। श्रोत्रियाने केला प्रश्न गावी संप्रदाय असती भिन्न वेगवेगळे त्याचे ऐकून देवधर्म उत्सवादी ते सार्वजनिक उत्सव येती तरी आपण असे वेगळे समजती आपापली भिन्न मानुनी संस्कृती चालती सर्व त्यांचे फंड निरनिराळे सजविते भिन्न देवळे कोठे प्रतिमा पूजेचे सोहळे कोणी मूर्ती विरोधक कित्येकांचे तीर्थी धाव ते इतरासही देती उठाव इकडे ओस पडले गाव तरी परवा नाही या सर्वांचे मते वेगळे भिन्न त्यांची संत मंडळी एक एकाचे करती टवाळी आपापल्या गोटात वेगवेगळ्या शिष्य शाखा वेगवेगळे गुरुदेव कोणी न मिळती एक एका करते उत्सव अपुले खरे खोटे ज्ञान आहे अंधरुड्या शिकविती पाही गट पडले भाविकांचेही मिरविती द्वाही अपुराली हे जोरी कन होती तोरी संघटनेची फजिती यासी उपाय कोणी रीती तेचे आम्हा सांगावे श्रोत्रियांचा प्रश्न मार्मिक उत्तर आहे का आवश्यक गावापासून विश्वापर्यंत देख जरुरी त्याचे भिन्न भिन्न झाले गट वेगवेगळे पडले तट आकुंचित मत शिकविती रोगट समाजासी अंधश्रद्धेस आणुनी पूर लोक रुजविते मिथ्याचार त्यांच्या उत्सवाचे प्रकार विचित्रचे असती अपार धनाचे धुळधाणी अनिष्ट प्रथांचे पेरणी फुटेल वृत्ती वाढेल जनी ऐसे करणे कित्येकांची कित्येक बुवा वेशधारी जगती ऐस्या गटांवरी खरे ज्ञान न देते स्वार्थ भरी जनते लागी ऐसे हे जोवरी चाले तोवरी गाव भ्रमित बुडाले सुधारणेच्या मार्गी आले दरी दरकुटे याच साठी एकचे उपाय आपण न ठेवावे अलग ठाय त्यांच्यात जावे मिळून निर्भय समुदाय साधावया असो कोणाचा कोणता पंथ कोणाही बुवा महंत सर्व आपुलेचे मानवणे सतत जावे मिळवणे सर्वांच्या पंचमोत्सवाचे आपुले येरते तुच्छ मानता चुकले आपण अलग पडता कसले साधेल ऐक्य म्हणे निर्वाळा सांगतो तेव्हा संत जयंती पुण्यदिन येतो तेव्हा सगळ्यां मिळून करावा तो सार्वजनिक स्थायी मग तो असो कोण्या पंथाचा वेगळी न ठेवावी वाचा संत सज्जन सखा विश्वाचा म्हणून या सर्वचे पंथांचे उत्सव ज्यात दिसेल सत्य गौरव त्यातून विशालतेचे भाव भरावे लोकी एकल कोंडे राहू नये घरीच उत्सव करू नये सर्वांचे सहकार्य घ्यावे हे मर्म संघटनेचे सद्गुरुनाथ महाराज की जय।